बातमीपत्राला आता सुरुवात करूया। बातमीपत्राला सुरुवातीलाच एक अतिशय मोठी बातमी। आता रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे, कारण रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स गेलं असल्याचं सूत्रांकडून कळतंय। त्यामुळे एक प्रकारे त्यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे। 2 दिवसांपूर्वी एसआयटी कडून करण्यात आली होती त्यांची चौकशी, आणि आर्थिक गैरव्यवहार झाला का याचा देखील आता तपास करण्यात येणार आहे। शिवनिका संस्थेतील सहभागाची देखील चौकशी होणार असल्याची माहिती मिळते। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। रुपाली चाकणकर यांच्या आता अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, प्राजक्ता, रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होणारी ही बातमी आहे। खरं तर रुपाली चाकणकर यांची अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटीने 2 दिवसांपूर्वी चौकशी केलेली होती। त्या चौकशीमध्ये रुपाली चाकणकर यांना अनेक महत्त्वाच्या प्रश्न जे आहे ते विचारण्यात आले, ज्यामध्ये अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे काही आर्थिक संबंध होते का, त्याचबरोबर ज्या शिवनिका ट्रस्ट, अशोक खराची जी शिवनिका ट्रस्ट होती नाशिकच्या मिरगाव मधली, सिन्नर मधली, त्या मिरगाव मधल्या शिवनिका ट्रस्टवर देखील रुपाली चाकणकर ह्या विश्वस्त म्हणून राहिलेल्या आहे। आणि याच सगळ्याच्या माध्यमातून अशोक खरात यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचं देखील समोर आलेलं होतं। अनेक बँकांमध्ये फेक अकाउंट अशोक खरातने उघडलेले होते। यामध्ये रुपाली चाकणकर यांच्या बहिणीच्या नावाचं देखील एक अकाउंट जे आहे ते त्या समता पतसंस्थेमध्ये उघडण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर अशोक खरातनं या सगळ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात माया जमा केलेली होती। कोट्यावधी रुपयांच्या जमिनी त्याच्या नावावरती आढळून आलेल्या आहे। कोट्यावधी रुपयांचे ट्रान्झॅक्शन जे आहे ते देखील त्याच्या अकाउंटवर आढळून आलेले आहे। आणि या सगळ्यामुळे रुपाली चाकणकर यांचा या अशोक खरातशी थेट संबंध होता। अनेक कार्यक्रमांना ते हजर राहायच्या। अशोक खरातच्या अनेक उद्घाटनांच्या कार्यक्रमाला देखील रुपाली चाकणकर असायच्या, त्यांच्या ट्रस्टवरती देखील त्या असायच्या। आणि म्हणून जसं अशोक खरातची चौकशी ईडी कडनं केली जाते, यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अशोक खरातची या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी केलेली आहे, आणि त्यातूनच अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे काही आर्थिक व्यवहार ईडीला मिळून आलेले आहे का, आणि म्हणून ईडीने ही नोटीस बजावलेली आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। मात्र ईडी कडून रुपाली चाकणकर यांना नोटीस बजावल्यामुळे रुपाली चाकणकर यांना आता ईडीच्या समोर देखील हजर राहावं लागणार असल्याचं समजतंय। त्यामुळे आता ईडी कडनं बजावलेल्या नोटिसीनंतर रुपाली चाकणकर ईडीला कधी सामोरं जाता, नेमकं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे लक्ष्मण, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। आणि आता आणखीन एक मोठी बातमी सध्या समोर येते, आपण पाहूयात। पावसाळी अधिवेशनाआधी आता विधान परिषदेच्या सदस्य संख्येमध्ये वाढ होणार असल्याचं कळतंय। सदस्य संख्या वाढणार आहे, आणखी भर पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या खरं तर विधान परिषदेच्या 17 जागांसंदर्भात पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्यानं या मतदारसंघांमध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकलेली नाही। अशात गेल्या 2-2.5 वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत। काही दिवसांआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपन्न झाल्या। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, काय अपडेट? नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेच्या सदस्य संख्येत आणखी भर पडणार आहे, कारण की आपण पाहिलं असेल तर सध्या विधान परिषदेमध्ये एकूण 78 सदस्य संख्या आहे। त्यापैकी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत जवळपास 22 सदस्य आपल्याला निवडले जाताना पाहायला मिळतात। मात्र 17 सदस्य निवृत्त झालेले आहेत, मात्र त्यांच्या जागी आपल्याला अद्यापही फेर निवडणूक घेताना पाहायला मिळालेली नाहीये। त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनापूर्वी आपल्याला साधारणतः 17 जागांसंदर्भातली निवडणूक पुढच्या आठवड्यामध्ये जाहीर होताना कार्यक्रम पाहायला मिळू शकतो। आणि ही प्रामुख्याने अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल, ठाणे असेल, जळगाव असेल, सांगली, सातारा असेल, नांदेड असेल, यवतमाळ असेल, संपूर्ण राज्यभरातल्या या 17 स्थानिक स्वराज्य संस्थांमधूनच्या या सदस्य निवडले जाणार आहेत। त्यामुळे 22 सदस्यांपैकी 17 सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या, त्या संदर्भामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला नोटिफिकेशन जारी होईल, आणि त्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या आधी आपल्याला या निवडणुका पार पडतील। ठीक आहे तुषार, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।